लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाचा एकतप पूर्ती सोहळा उत्साहात साजरा। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा संत संघाचा एकतप पूर्ती सोहळा सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। सजवलेल्या फुलांच्या पालखीमधून जगद्गुरु श्रींच्या सिद्ध प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचे पूजन केले। मी पहिले बाबा हिंदू धर्म बुडाला असता, हिंदू धर्म बुडाला असता, भला भल्याची घेतली त्याने आधी मजा ग, भला भल्याची घेतली त्याने आधी मजा ग, झाला राजा राजा शिवाजी राजा जगद्गुरु श्रींच्या सिद्ध प्रतिमेचे सजवलेल्या फुलांच्या पायघडीवरून आगमन झाले। उपस्थित भाविकांनी जयघोषात स्वागत केले। यजमानांच्या हस्ते पूजन झाले। सर्वांनी खाली बसून घ्यायचे। आता लगेचच रामानंदाचार्य श्री स्वामीजी नरेंद्राचार्य महाराज की, श्री स्वामीजी नरेंद्राचार्य महाराज की, परम पूज्य कालिकनाथ महाराज की, धर्म की धर्म का प्राणियों में हत्या, ईश्वर का भक्त की, सब हिंदुओं में हिंदू धर्म की जय। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज की जय। समर्थ सद्गुरु काशीसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव
जीवन मुक्त झाला समजावे ओम वारंवार सद्गुरुनाथा माझ्या पंढरीनाथा भावे चरण कमला तो माझा दीप झाला था कापुरारती देवा कापुरारती रत्न गणेश हात सुखा गणेश हात की स्वामीचे मूर्ती नेत्रे जान मुखे नाम हृदय मूर्ती देवा हृदय मूर्ती भाव भक्ति ने केले भोला भक्ति ने केले देवा कापुरारती दीप झाला था कापुरारती देवा कापुरारती रत्न गणेश हासाने सुखा गणेश हासाने स्वामीचे मूर्ती ध्यान करे ना ना करे काहे देवा ना करे काहे कुंकुणी माळा महत्ते पाहे लोकदीप झाला कापुरारती देवा देवता अभिवंदनम ओम गुरुदेवताभ्यो नमः पुष्पै अभिवंदनम माऊलींच्या चरणावरती अर्पण करा फुलासह आरती मोतीवाड तुळशी पत्राने चरणावरती अर्पण करून द्या पुष्पै अभिवंदनम नमस्कारम करोमि माऊलींना अर्घ्य दाखवा कर्पूरार्तिकं समर्पयामि महादेवांना नमस्कार माझा गुरुचरणाला गुरु ज्ञान माझे गुरु कर्म माझे गुरु सर्व माझे गुणागुण गाजे गुरु भाव माझा गुरु सर्व लीला नमस्कार माझा गुरुचरणाला। या प्रसंगी जन्म प्रवचनकार सुरेखाताई कुलकर्णी यांच्या प्रवचन झाले। यावेळी स्वस्वरूप संप्रदायाचे आजी माजी पदाधिकारी भक्त शिष्य साधक हितचिंतक व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती। पाहूया या प्रवचनाचा काही भाग। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश रके, छत्रपती संभाजीनगर। वर्षानंतर प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच आरोळी आहे ना, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर धर्म मानिला जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयात, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं छत्रपती शिवाजी महाराज की। अरे ज्या छत्रपतीने हा धर्म सांभाळला त्या छत्रपती जर खऱ्या अर्थाने मावळे असाल ना तर धर्म टिकवण्यासाठी लढा,
कारण वेळ आलेली आहे धर्माला टिकवण्याची. हा धर्म संपत चाललेला आहे भाविक हो. आणि धर्मगुरु या नात्याने आपले जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज सांगतायत की आज जर धर्माचं रक्षण केलं नाही तर उद्या आपलं धर्म रक्षण करणार नाही. मग ह्या धर्माचं ज्ञान, या धर्माचे संस्कार आपल्या मुलांना द्या. अरे त्या काळी छत्रपतींनी सांगितलं स्त्रियांचा सन्मान करा. किती मावळ्यांनी ऐकलो. आज आपल्यातले काही युवा छत्रपतींसारखं बाह्यांगाने दिसण्याचा प्रयत्न करतायत, दाड्या वाढवतायत, चंद्रकोरी लावतायत. कदाचित त्यांना वाटतंय आम्ही शिवबाचे मावळे, पण आम्ही शिवबाचे मावळे कसे? फक्त बाह्यांगावरनं. अंतरंगात आमच्या कोणती शिकवण आहे शिवबाची? कोणतीच नाही. मग जर खऱ्या अर्थाने आम्ही शिवबाचे मावळे असू तर का आमच्या महाराष्ट्रामध्ये 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय? जर आम्ही खऱ्या अर्थाने शिवबाचे मावळे असू तर का आमच्या जातीपातीमध्ये भांडणं होत आहेत? आणि म्हणून आपली गुरुमाऊली सांगतात जातीपातीत अडकू नका, धर्माचं रक्षण करा. आणि हे आत्ताच सांगितलेले नाहीये भाविक हो. कबीरजींनी त्या काळी सांगितलं जात पात पूछे ना कोई, जो हरि का भजन करे वो हरि का होई. अरे ज्याने ज्याने देवाचं नाव घेतलं तो प्रत्येक भक्त देवाचं लेकरू आहे. आणि मग आपण कशात अडकलोय? आपल्यालाही अडकायची गरज नाहीये. आपल्या प्रत्येकाचा एकच धर्म आहे आणि तो धर्म आहे हिंदू. बस एवढंच लक्षात ठेवायचंय. आज आपल्या घोषणा देताना आपल्याला सांगितलंय ना हिंदू धर्म खतरे में है. खरंच आहे ना. आज कोणता असा पक्ष आहे जो आपल्या धर्माची बाजू घेतोय? आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजूट करणं गरजेचं आहे भाविक हो. काय सांगितलं होतं त्या काळी? कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे, बरोबर ना? आणि म्हणून माऊली सांगतात की जातीपातीत अडकू नका. इथं आपण सगळे एका आईची लेकरं आहेत ना. मग हा संप्रदाय वेगळा, तो संप्रदाय वेगळा, हा मराठी, तो तेली, तो कोळी, काहीच घेणं नाही. अरे आम्ही एका आईची लेकरं आहेत ना. मग आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य एकच की माझ्या घरातल्या प्रत्येक मुलावर धर्माचे संस्कार झाले पाहिजे. मग भाविक हो, त्या धर्माचे संस्कार कोणते? सगळ्यात पहिला संस्कार आपल्या हिंदू धर्माचा कपाळावरती टिळा लावणे. किती जणांच्या कपाळी टिळ येतो? हल्लीच्या मुलींना सुद्धा लाज वाटते टिकल्या लावायची. पुरुषांचा तर विषयच नाही. एखाद्याने जर लावलेला असेल ना त्याला सुद्धा बाकीचे न लावणारे काय म्हणतात? काय म्हणतात? हा महाराज झाला, हा टिळा लावायला लागला, हा माळा घालायला लागला आणि आम्हाला शिकवायला लागला. अरे बाबा ते टिळा लावणं म्हणजे आमच्या धर्माचं प्रतीक आहे. अभिमान वाटला पाहिजे तो कपाळावरती भगवा टिळा लावताना. कारण आमच्या छत्रपतींनी सांगितलंय धर्मासाठी आपल्याला भगवा हातात घेणं गरजेचाच आहे. आणि तोच भगवा त्या काळी छत्रपतींनी हातात घेतला ना. कारण भाविक हो, पोटी बाळ तसं जन्मण्यासाठी आई वडिलांची सुद्धा पुण्याई असावी लागते. उगाच नाही बाळ चांगलं जन्म. आणि म्हणून आता शहरामध्ये जे गर्भसंस्कार होत आहेत ना ते याचसाठी. मग हे गर्भसंस्कार आता निघाले हो. पण पूर्वीच्या काळी आमच्या काही मावश्या, काही आज्या सांगायच्या ना की जी बाई गरोदर आहे तिनं त्या गर्भावस्थेमध्ये रामायण वाचलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, तुकाराम गाथा वाचली पाहिजे. कशासाठी? तर गर्भात असणाऱ्या जीवावरती चांगले संस्कार घडण्यासाठी. मग हे संस्कार मगाशीच सांगितलं की उर्दू शाळेमध्ये कुराण शिकवलं जातं, ख्रिस्ती शाळेमध्ये बायबल शिकवलं जातं. पण आमच्या हिंदू धर्माची अशी कोणती शाळा आहे जिथं भगवद्गीता शिकवली जाते, जिथं ज्ञानेश्वरी शिकवली जाते? अशी कोणतीच शाळा नाही भाविक हो. मग जर आमच्या मुलांना हे धर्माचे संस्कार द्यायचे असतील तर हे कुठं मिळतील हो? हे धर्माचे संस्कार मिळण्यासाठी आपल्या गावात आज जो कार्यक्रम ठेवलेला ना एक तपपूर्ती, या संत संघाला आपल्या मुलांना घेऊन या. कारण ह्याच ठिकाणावरून आपल्या मुलांवर धर्माचे संस्कार होणार आहेत आणि या काळात त्या संस्काराची अत्यंत गरज आहे.